आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीने अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीत स्वतः आमदार वैभव नाईक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी ठाकरे गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले। यावेळी प्रभू श्रीराम, देवी सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या वेशभूषेत असलेल्या कलाकारांमुळे तसेच डीजेवरील श्री प्रभुरामांच्या गाण्यांमुळे कुडाळ शहरातील वातावरण राममय झाले होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कुडाळ येथील पक्षाकडून या बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली। ही बाईक रॅली पिंगळी म्हापसेकर तिठा मार्गे कुडाळ बाजारपेठ मार्गे ही बाईक रॅली मासळी बाजार मार्गे गुलमोहर बस स्टॉप नजदीक असलेल्या राम मंदिरामध्ये आरती करून या रॅलीची सांगता करण्यात आली। तर राम मंदिर अयोध्येमध्ये होतोय याचा आम्हाला सर्व शिवसैनिकांना अभिमान आहे आणि आनंद आहे, कारण याची सुरुवातच बाळासाहेब ठाकरे यांच्या गर्वसेवक हिंदू या घोषणेतून झाली आणि कारसेवकांनी जी मेहनत घेतली होती बाबरी पाडण्यासाठी शिवसैनिक जे पुढे होते त्यांच्या मेहनतीला आज फळ आलेलं आहे आणि आज राम मंदिराचं अयोध्येत 22 तारखेला उद्घाटन होतं आहे आणि या निमित्ताने शिवसेनेने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात या जल्लोषामध्ये सहभागी होण्याचं ठरवलं आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा महाआरती करून या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी केली आहे आणि 22 तारीखपर्यंत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी महाआरती करून या अयोध्येच्या राम मंदिराच्या कलशोडणामध्ये आम्ही आनंदाने सहभागी होणार आहोत।